मिळते जळगाव मधून। बघा, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या बंगल्यातून महत्त्वाची कागदपत्र, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। या चोरीबद्दल त्यांनी सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। ही चोरी नियोजनबद्ध असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर चोरांचा उद्देश केवळ कागदपत्र लंपास करणे हाच असावा असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेले आहे। पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कव्हरमधून याच्यातून ते काढून गेलेले आहे। आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहे। म्हणजे चोरून नेला भाऊ, त्याच्यात काही महत्त्वाच्या होत्या का आपल्या? तर मी पाहिल्याच नाही ना अजून। एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती, परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं, सगळे ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते ऑडिओचे, ते पेन ड्राईव्ह जाणं, पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास 30-35 पेन ड्राईव्ह होते त्यामधले। आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते, सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते, पण ते उचलून ते घेऊन गेलेले। त्या पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।